गुड मॉर्निंग मित्रांनो, आपला सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बकासूर काल रात्री वाईमध्ये मुक्कामी होता. आपल्या सर्वांचे लाडके ज्यांनी या बैलगाडी क्षेत्राला शिस्त लावली, जागतिक पैलवान विलासजी देशमुख वाईकर यांच्या गोट्यावरती बकासूर रात्री मुक्कामी होता. आणि तुम्हा सगळ्यांचा लाडका बकासूर आज भोईंज मैदानामध्ये आपल्या सर्वांना पळताना दिसणार आहे. एक नवीन चेहरा आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे बकासूर बरोबर. मित्रांनो, आपण सध्या आहे वाईमध्ये. आपण बघू शकता जागतिक विजेता पैलवान विलासजी देशमुख वाईकर यांच्या आपण गोट्यावरती आहे. बकासूर रात्री इथंच मुक्कामी होता. आपल्याबरोबर आहेत शिवा घाटे, प्रसिद्ध बैलगाडी मालक आणि आमचे सहकारी मित्र आहेत. शिवा, काय सांगाल, ज्या बैलाला या बैलगाडी क्षेत्रामध्ये देव मानलं जातं असा बकासूर आज तुमच्या दावणीला मुक्कामी आहे, काय सांगाल? तसं आज पहिल्यांदा बकासूर आमच्या दावणीला समाधान वाटलं आणि तो बैल आज आमच्या गुरुबर पळणार आहे, त्याच्याहून अधिक ते समाधान झालं. म्हणजे आज बरोबर पळणार बकासूर. पैलवान नमस्कार. नमस्कार. पैलवान, या बैलगाडी क्षेत्रामध्ये ज्या बैलाला देव मानलं जातं असा लाखो दिलो की धडकन बकासूर आज तुमच्या दावणीला रात्री मुक्कामी होता, काय सांगाल बकासूर बद्दल? नाही, कारण की बरीच वर्षाची इच्छा होती आणि या बैलगाडी क्षेत्रात ज्यानं नावलौकिक मिळवलं, आज महाराष्ट्रात नाही, भारतात नाही, तर तब्बल 14 देशात ज्या बैलाची ख्याती आहे असा देवाचा देव बकासूर आमच्या दावणीला आला. ह्यातच आम्हाला गुलाल मिळाल्यासारखं आहे. आम्हाला निकालाची काही अपेक्षा नाही, पण बकासूर इथं आला, आज आमच्या दावणीत रात्रभर होता, त्यातच आम्हाला सर्वस्व मिळाले. आज बकासूर तुमच्या बैलासंग पाहणार आहे, काय सांगाल? बकासूर प्रत्येकाच्या बैलावर पळावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. आमची अनेक दिवसांची इच्छा होती, पण मी गेले 15 दिवसापूर्वी संतोष मामांना सांगितलं होतं आणि मामांनी एका शब्दावर मला सांगितलं की पैलवान, तुमचे बरेच वेळा फोन आलेत, पण ह्यावेळी तुम्हाला 100% आम्ही बैल देतो. तुमच्या गावचं मैदान आहे. खरं तर गेल्या महिन्यात 18 तारखेला जे मैदान झालं ते मैदान 20 तारखेला होणार होतं आणि त्याच मैदानाला बकासूर येणार होता. पण ते मैदान आम्ही आमचे जननायक आमदार मकरंदाबा पाटील यांचं काही संभाजीनगरला शिबिर निघालं पक्षाचं, राष्ट्रवादी पक्षाचं. त्या पक्षाच्या शिबिरासाठी ते गेल्यामुळं ते मैदान 20चं 18 तारखेला घेण्यात आलं. त्यामुळं आमचं नियोजन थोडंसं फिसकडलं. नाहीतर मागच्या महिन्यात शुभमण्णा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या मैदानात बकासूर इथे येणार होता. पैलवान, चला तुम्हाला संध्याकाळी शुभेच्छा. संध्याकाळी तुमची बाहेर घ्यायची संधी पुन्हा आम्हाला मिळू हीच बकासूरची प्रार्थना. धन्यवाद.